बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। रायगड किल्ल्यावरती तुमच्या पूर्ण ग्रुपचं मी सहर्ष स्वागत करतो। तुम्ही याच्या अगोदर रायगड हा किल्ला पाहिला असेल किंवा नसेल पाहिला। आज आपण सगळेजण रायगड रोपीने अवघ्या 5 मिनिटांमध्ये गडावरती सर आलोय। 5 मिनिटांमध्ये आपण आल्यानंतर गडाच्या मागून आलो। जर तुम्ही रायगडाच्या 2000 पायऱ्या चढला असता, गड चढायला 2000 पायऱ्यात, समोरच्या अंगापासून रायगड चढायचं म्हटलं तर किमान 2 तास लागतात। कारण की हा जो किल्ला आहे ना, हा खूप मोठा आहे किल्ला आहे। 1200 एकराचा गड आहे, 1200 एकराचा पठारी भाग गडावरती आहे। कारण की रायगड किल्ला निवांत बघायचा असेल तर पूर्ण किल्ला बघायला 2 दिवस लागतात। कारण की 350 घरं सर रायगडावरती आहेत, 350 माल किल्ल्यावरती आहेत। गडावरती 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या आज गडावरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत। कारण की या गडाचं जे जुनं नाव होतं ना, रायरीचा किल्ला। आता रायरीचा किल्ला प्रामुख्याने सर्वांनी ऐकला असेल। प्रतापगड पाहिले का तुम्ही? प्रतापगडाच्या पायथ्याला गाव आहे जावळीचं, जावळीचे मोरे ना। हा किल्ला मोऱ्यांकडे होता दादा, आणि मोरे आदिलशाहीच्या दरबारात चाकरी करायचे आणि आपल्या राजांना कदापि सण होत नव्हतं एक मराठी राजा दुसऱ्यांची चाकरी करतोय। म्हणून स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर म्हणजे राजगड किल्ला पुण्यामध्ये येतो दादा। राजगड तसा अवघड खूप आहे, रायगड तसा चढायला सोपा आहे। कारण की 1.5 तासामध्ये लोक येतात, पण एवढा त्रास होत नाही। पण राजगडाला एकदम स्ट्रेट मार्ग आहे वर चढायला। मग रायगड किल्ल्याच्या अगोदर राजधानी राजगड होती। राजगडावरून एक पत्रेवार झाला। पत्र म्हणजे त्या काळचा खळीदा, नमूद करायचे ना, काय लिहिलंय ते नमूद व्हायचं। काय नमूद केलं होतं महाराजांनी? आपण दोघे मराठी सरदार आहोत, सरदारमुळे एक राजधानी किल्ले जिंकूया। पण मोरे पार गर्विष्ठ आणि घमंडी होते। राजाला काय म्हटले, तुम्ही कधी झालात राजे? या सावळी खोऱ्याचे खरे तर मराठी राजे आम्हीच आहोत। जर तुम्हाला उद्या यायचं असेल तर तुम्ही आजच या। तुमच्यासाठी आमचा दारुगोळा आणि तोफखाना सज्ज आहे। या क्रोधात येऊन 145 मावळे फक्त पाठवले। किती? 145 मावळ्यांनी हा रायरीचा किल्ला जिंकला 15 मे 1656 ला। 56 ते 70 रायगड बांधायला 14 वर्ष लागली। हा किल्ला बांधायला दादा 14 वर्षाचा कालावधी लागलाय। या 14 वर्षामध्ये 350 इमारती बांधल्या गेल्या। गडावरती 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्याची बांधकामं झाली। पण गड पाहताना तुमच्या मनामध्ये प्रश्न पहिला पडला असेल, गड बांधायला दगड आणला कोण? प्रश्न पडला की नाही? कारण की तुम्ही 100 पायऱ्या चढलो आपण रायगड रोपे नंतर। 100 पायऱ्या चढल्यानंतर आताची माणसं थकून गेली। थकलात की नाही? मग रायगड किल्ला बांधायला भला मोठा दगड आणला कुठून असेल? गडावरती 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या। टाक्या तळ्यातून जो काय दगड होता तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरलेला आहे। आणि याच्यावरती पूर्ण छप्पर होता लाकडी, सागवणी लाकडं होती ना। वरून मातीची कौल होती। जुन्या काळात मातीच्या कौलांचं छत असायचं। तुमच्याकडे जे छत आहे ना दादा, ते आपल्या सरळ असं बघायला मिळतं बघा। ह्याला उतरत्या भागाचं छत असायचं। तुम्ही खाली घरं पाहिली असेल कोकणातली, उतरत्या भागाचं छत का? पाऊस जास्त ना, रायगड म्हटलं की अति प्रमाणात पाऊस, मग वरचं पाणी निघायला ह्याला छत असल्यामुळे हे ड्रेनेज लाईन देखील आहे। सांडपाण्याची गटार लाईन होती ना जुन्या काळात। आता रायगडावरचं जेवढं लाकडी बांधकाम होतं इंग्रजांनी पाडलं, उद्ध्वस्त केला किल्ला। 1818 ला गड उद्ध्वस्त केला ना। रायगड रोफे नंतर आपण ज्या गेट मध्ये आलो हा मेना गेट आहे। मेना म्हटलं की मागची बाजू ना। महाराजांच्या राण्या सूर्योदय सूर्यास्त पाहिला या दरवाजेने येणं जाणं करायच्या। मागच्या बाजूने कोण येतात? स्त्रिया येतात। जुन्या काळची प्रथा होती, मागच्या बाजूने स्त्रिया जातील किंवा येतील म्हणून या गेटचं नाव मेना गेट आहे। मेना ते पालखी हा एका राणीचा एक महाल आहे। महाराजांनी एकूण राण्या होत्या 8 ना। 8 लग्न महाराजांनी का केली? स्वराज्य वाढवायचं होतं। हिंदवी स्वराज्यात विचारे, मोहिते, गायकवाड, शिर्के, इंगळे, पालकर, विचारे, निंबाळकर हे बलाढ्य लोक होती। त्यांची पाठिंबा आपल्याला राहिला। आपल्या पाठिंबा राहिला नाही तर आपल्या एवढं तर लढाई लढू शकत नाहीत ना। म्हणून महाराजांनी 8 लग्न केली। पण गडावरती माल किती आहेत? 6। इथे 6 राण्या राहायच्या। मग 2 राण्यांचे माल येतात कुठे? पाचड खाली पाहिलं तुम्ही जाताना बघा, पाचडला जिजामातांची समाधी आहे। मोठा वाडा आहे, 9 एकराचा वाडा आहे दादा। जिजामातेंच्या सेवेसाठी पुतलाबाई पाचडला यायच्या। पुतला राणी पाचडला वास्तव्याला होत्या आणि सईबाई राजगडावरती इंधन पावल्या। सईबाई राजगडला राहायच्या।
बाकी 6 राण्यांची 6 घरं इथे आहेत. राण्यांची नावं ऐका: सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई आणि सकवारबाई. हा राणीचा पहिला सर चौथरा आहे. हा राणीचा हॉल आहे. सदर म्हणतात, जुन्या भाषेतला शब्द आहे. सदरेवरती बोलवले. पाठीमागे अंतापूर बेडरूम होतं. बेडरूमच्या पाठीमागे टॉयलेट आहेत आणि ती हवा काढण्यासाठी खिडकी. पाहिले बघा 2. पहिला राणीमाल पाहिला, दुसऱ्यातून बाहेर आपण आलो बघा. आणि राणीमालांच्या समोर हा जो कट्टा दिसतोय ना आपल्याला, जोता, हे फाउंडेशन दिसत ना तुम्हाला, हे कशाची घर आहेत? दासांची घरं. म्हणजे जुन्या काळात नोकर वर्ग असायचा. नोकराला जुन्या काळात म्हणायची दासी. दास्या समोर राहायच्या आणि आतमध्ये राहायच्या फक्त राण्या. कारण की दासी राणीला काय काम लागलं तर दासी आतमध्ये जायची ना. काम झालं उरकून इथे बसायचे. दासी कट्टा आहेत. दास्याने पण परमानंट घर होती ना, परमानंट इथेच राहायचं म्हणून याला दासी माल म्हटलेलं आहे. आणि ह्याच्या खाली जे वाडे तुम्हाला दिसत ना, हे महाराजांचं अष्टप्रधान मंत्री मंडळ. तुम्ही वाचला असेल आता 4थीला. महाराजांचे एकूण 8 मंत्री होते बघा. अनाची पंत नाव ऐकलं असेल. हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराची रावजी, रघुनाथ पंडित, मोरोपंत पिंगळे आणि बाळाची आवजी. हे मंत्रालय, अष्टप्रधान कार्यालय, रेसिडेन्स याला म्हणतात. आणि याच्या बाजूला सर हे 3 धान्य कोठरं बघायचे. पहिली माहिती घेऊ आपण. पहिला खड्डा 22 फूट खोल आहे, दुसरा 20 आणि तिसरा 15 फूट खोल. रायगडाला वेढा पडला शत्रूने तर वरच्या लोकांना इथे धान्य साठा केला जायचा. धान्य साठा अशी धान्य कोठार तुम्ही कोल्हापुरात गेला असाल, पन्हाळा किल्ला पाहिला असेल तुम्ही, तिथे सगळ्यात मोठे आहेत दादा, हे सगळ्यात छोटे आहेत. हे महाराजांच्या काळातले धान्य कोठार बघताना तुम्ही बघणार आहात खाली वाकून, पण वरच्या खिशावरती हात ठेवा. मोबाईल वगैरे पडला मेना गेट आहे. आणि तुम्ही जर चालत आला असताना जाताना पायी का रोपवेस, रोपवेला म्हणजे याच मार्गे रिटर्न फोटो वगैरे काढत येऊ शकता तुम्ही. ऊन कमी आहे तर आपण सगळं बघून घेऊ. आपण आला तो मेना गेट आणि जी चालत लोक येतात या दरवाजाने आतमध्ये येतात. हा पालखी दरवाजा. महाराजांच्या पालख्या बघा यायच्या गडावरती. मालिकेमध्ये किंवा चित्रपटामध्ये तुमचं पाहणं झालं असेल, पालख्या जर आल्या तर कधी समोरच्या दाराने येतात ना. पालखी दरवाजा म्हणून समोरच्या बाजूला आहे. आणि मेला म्हटलं की स्त्रिया मागून यायच्या आणि पुरुष पुढून यायचे. हा जो किल्ला बांधला ना, हिरोज इंदुरकर आर्किटेक्ट होते ना, एवढे हुशार की त्या काळात 14 वर्षामध्ये गड बांधला. पण गड बांधताना स्वतःच घरदार वाडा विकला ना. आज कल्पना करा तुम्हाला किंवा मला दादा, आजच्या जगात तुम्ही किंवा मी भाऊभावाचे वैरी आहे. महाराजांचे ते आर्किटेक्ट होते. लागेल तेवढा पैसा मागितला असता, पण स्वतःच घरदार वाडा विकून महाराजांनी त्यांना देखील विचारलं. काय विचारलं? रायगडाची काय गॅरंटी आहे का? हिरोजी काय म्हणतायत? जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र, सूर्य आणि तारे तडपत राहतील तोपर्यंत आम्ही केलेल्या कुठल्याही बांधकामाला कुठे जकाल असा किल्ला मजबूत आणलेला आहे. अजूनही किल्ला मजबूत आहे ना, फक्त लाकडी बांधकामात जाळली गेली. का जाळली? मराठी शरण येत नव्हते ना, पण या किल्ल्यांची उद्ध्वस्त केलं. आता आपण इथे जाणार आहोत आतमध्ये. हा पहिल्या चौथऱ्यावरती चढताना तुम्ही दर्शन घ्या. महाराजांचं निधन झालेलं चौथरा बघा. अग्नी जगदीश्वराच्या मंदिराला दिली. तिकडे जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला प्राण सोडलेले जागा. आपलं जर निधन झालं घरात तर आपण दुसरीकडे नेतो ना. तसं इथून आहे, इथून पुढे नेलंय 1.5 किलोमीटर नेलं. सांगू दादा? बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण ज्या दरवाज्यातून आतमध्ये आलो ना, या दरवाजापासून समोर हे प्लॅस्टर केले बघा. या प्लॅस्टरच्या आतील हा जो पूर्ण महाल आहे, हा छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा दादा. महाराजांनी जो प्राण सोडला तो या चौथऱ्यावरती सोडला. या पहिल्या प्राण सोडलेली तारीख म्हणजे 3 एप्रिल 1686. वार होता शनिवार. हनुमंत जयंतीचा दिवस. 12च्या प्रहरी आपल्या लाडक्या राजाने ते प्राण सोडला.
पण समाधी आहे ना दादा 1.5 किलोमीटर पुढे आहे. जायचं आपल्याला 1.5 किलोमीटर अंतरावरती पुढे. का समाधी पुढे? आपले महाराज कुणाचे भक्त होते? शंकराचे. महाराज पहाटे 5ला अंघोळ झाली का जगदीश्वर दर्शन केल्याशिवाय स्वराज्याच्या कुठल्याच कामाला सुरुवात करत नव्हते. महाराजांचं आयुष्य किती आहे? 50 वर्ष. आज आपण 50 वर्ष जगतोय, पण वयाचे 20 पर्यंत आपण शिक्षण आहे. पुढल्या 30 वर्षामध्ये माझ्यासारखा किंवा तुमच्यासारखा माणूस मनासारखं घर देखील बांधू शकत नाही. महाराजांनी एवढं सारं केलं, पण कुठल्याही गडावरती महाराजांच्या नावाची पाठी तुम्हाला बघायला मिळणार नाही की हा किल्ला माझा आहे. कारण की हिंदवी स्वराज्य घडलं हे श्रीच्या इच्छेने ना. इथे प्राण सोडल्यामुळे आपण दर्शन केलं. हा जो दुसरा चौथरा आहे महाराजांचं स्वयंपाकघर, किचन रूम. स्वयंपाकघर इथे का? वाढत्या काळात विषबाधा व्हायच्या. तर स्वयंपाकघराकडून खलबतखान्याकडे जाऊया. दगड आहे, त्या दगडाच्या तिथून जायला 11 पायऱ्या आहेत खाली. 11 पायऱ्या उतरलात तर एक 10 बाय 10 ची खोली आहे. आपल्या महाराजांचे हेर होते बघा, गुप्तहेर बहिर्जी नाईक. एवढे हुशार सर त्या काळात. 100 भाषेचं ज्ञान होतं, पण स्वतःच्या बायकोला मरेपर्यंत कळून दिलं नाही की स्वराज्यात आम्ही कुठलं काम करतो. हा खलबतखाना अँटी चेंबर आहे, 10 बाय 10 ची खोली खाली आहे. आणि 2 आपल्याला स्तंभ आहेत ना, 1 आणि 2. आता 4थ्या पुस्तकात पाहिले असेल बघा, मराठी मीडियम वाल्याला आपल्याला माहिती असेल. हे 7 मजली उंच होती त्या काळात दादा. 7 मजली. 7 मजली उंच का? महाराजांनी कोणत्याही गडावरती विजय प्राप्त केला, विजयाची घोषणा गवताच्या गंजा किंवा भगवा ध्वज फडकून व्हायची ना. लोकांना वाटलं पाहिजे महाराज आपला कुठला तरी किल्ला जिंकून आलेत म्हणून याचं नाव विजयस्तंभ आहे, विजयाचा प्रतीक आहे. आणि समोर ती विटांची खोली असते ना, ते महाराजांचं टाकसाळ, नाणे कॉइन छापण्याची जागा, राजमुद्रा शिवराई होऊन तिथे बनवायची. हे त्यांचं सचिवालय, हा दप्तरखाना, ऑफिस, कार्यालय. आणि याच्या खाली एक तलाव आहे, तुम्हाला बघायचंय, गंगासागर. 32 फूट खोल आहे, पण त्यातलं 12 महिने कधी पाणी अटत नाही. महाराजांच्या राज्याभिषेकाला कोण आला होतो? काशीवरून गागा भट्ट ना. गागा भट्टाने 7 नद्यांचं पाणी आणलं, अभिषेक घातला. अभिषेकानंतर उर्वरित पाणी याच्या आतमध्ये ओतलं. याच्यावरती एक छोटीशी कविता रचली. गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणि राज्याभिषेकासाठी पाणी, जले झाले तीर्थांचे गौरव, नाव त्याचे गंगासागर. चला बघा. माईक नव्हतं, पण महाराज सिंहासनातून काही बोलले तरी त्या कोपऱ्यापर्यंत आवाज जायचा. आणि त्या कोपऱ्यातला मावळा काय बोलला महाराजांना, तर तो महाराजांपर्यंत आवाज यायचा. आज पण आवाज येतो सर, पण आज एवढी शांतता जर असेल, कागद फाडलेला आवाज येत असेल, मग कल्पना करा त्या काळचा आवाज कसा येत असेल. कागद फाडून पण दाखवणार आहे तुम्हाला. कागद फाडलेला आवाज आला तर तुम्ही टाळ्या वाजवायच्या तिकडून. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की. आता आपण रायगडाचा सदरीत उभ्यात. हा दरबार आहे, याला किंग कोर्ट म्हणतात, कारण की जगातला एकमेव दरबार ज्याच्यावरती कुणावरती अन्याय झाला नाही, हा राजांचा दरबार आहे. आता आपण कोर्टामध्ये न्यायनिवाडे खटले पाहतो, पण रायगडावरती महाराज सांगतील ती पूर्व दिशा. महाराजांनी नियम दिला म्हणजे नियम. हा दरबार होता आणि इथे सिंहासन होतं 32 मणाचं, 1280 किलोचं जा. 1 मण म्हणजे 40 किलो. 1280 किलो सोन्याचं सिंहासन इथून जुल्फिकार खानाने पळवलं. यातील मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर दादा. एक सातारला गादी आहे उदयनराजेंची, आणि कोल्हापूरला आपल्याला पाहिले तर छत्रपती संभाजी महाराज हे 13वे वंशज आहेत. यांच्या हस्ते मूर्ती बसवण्यात आलेली आहे. पण मूर्तीवरती हार जो पाहता ना दादा, हा रोज सांगलीवरून येतो. सांगलीवरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भिडे गुरुजी यांच्या मार्फत रोजच्या रोज पूजा होते बघा. अजूनही का या ठिकाणी या दरबारामध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाला 6000 लोक त्या काळात होती. पण आता राज्याभिषेक तुम्ही पाहता जवळपास 1.5-2 लाखाची संख्या रायगडावरती असते. किल्ल्यावरती मोठा कार्यक्रम असतो. रायगडावरती 352वा शिवराज्याभिषेक या वर्षी होईल, तो या सदरीमध्ये होणार आहे. 6 जून तारखेनुसार आणि तिथीनुसार 2 कार्यक्रम गडावरती होतात. या तारखेला 6 तारखेला 6 जून आणि 9 जून हे दोन्ही राज्याभिषेक लागोपाठ लागलेले आहेत. आणि या ठिकाणी राज्याभिषेकाच्या पोस्टरमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल,
एक इंग्रज अधिकारी बघा महाराजांच्या समोर झुकलाय. तो इंग्रज वकील होता, ईस्ट इंडिया कंपनीचा वकील. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्सिंग्टन. गड चढून आला आणि या गेट समोर 2 हत्ती पाहिले. हत्ती पाहून इंग्रज अधिकारी आश्चर्यचकित पडला. एवढ्या मोठ्या गडावरती हत्ती आणले कसे? त्यावेळेस कोणीच उत्तर दिलं नाही. आताचे इतिहासकार काय म्हणतात, हत्तीची पिल्लं महाराजांनी पालखीमध्ये आणली होती. पालखीमध्ये का आणली? कारण की मोठा हत्ती चढून येऊ शकत नाही ना, म्हणून हत्तीची पिल्लं आणून गडावरती मोठी केली. आणि याच दरबारामध्ये राज्याभिषेक होताना एक इंग्रज वकील आला होता. त्याच्याकडे डेली डायरी होती, रोजनिशी होती, लिहून ठेवायचा. एक दिवशी काय झालं, महाराजांच्या राज्याभिषेकाला आला आणि लिहायचं चालू केलं. तो हेनरी काय म्हणतोय, राज्याभिषेकाला राजे पहाटे 4ला उठले, स्नान केलं, आंघोळ केली, जगदीश्वराचं दर्शन केलं, आई भवानी मातेला नतमस्तक झाले आणि नगारखान्यातून महाराज आतमध्ये आल्यानंतर इथले 6000 लोक एकदाच उठले आणि उठून राजांना त्रिवार मानाचा मुजरा केला. महाराजांनी तो मुजरा स्वीकारला, पण डोळ्यातून अश्रू अनावर झाले. राजांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. मन भरून आलं. का भरून आलं? ज्या ज्या मावळ्यांवरती राजाने हिंदवी स्वराज्य घडवलं ते मावळे दरबारामध्ये दिसत नव्हते. का? कारण की त्यांच्या विधवा बायका राज्यसभेमध्ये आल्या होत्या. लहान लहान लेकराने दरबार भरला होता आणि ते पाहून महाराजांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. आणि राजा आऊसाहेबांना काय म्हणतायत, पहिली पायरी चढतो आमच्या हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा मरता कामाने असे म्हणणारे बाजी प्रभू देशपांडे दिसत नव्हते. तिसरी पायरी चढतो आधी लगीन त्या कोंडाण्याचा, मगच माझ्या रायबाचा असे म्हणणारे तानाजी मालुसरे दिसत नव्हते. असंख्य वीरांची नावं घेतली. राजे सिंहासनाधीश्वर झाले. दरबारामध्ये एक ललकार झाली. आपल्याला मागून जे बोलायचं आहे सगळ्यांनी महाराजांकडे आता तोंड करायचंय. बोलू? महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंश सिंहासनाधीश्वरा महाराजाधिराज राजे शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे ते अभिषेक सर झाला. समोरचा गेट आहे नगारखाना. मुंबईचं गेट ऑफ इंडिया पाहिल्यासारखं वाटतं बघा. याच्यावरती नगारे सनई चौघडे वाजले का गडाचा महादरवाजा बंद व्हायचा. महादरवाजा खाली आहे. आता आपण बाजारपेठा बघूया जुनी. होळीचं मैदान म्हणतात. आपण मार्च महिन्यामध्ये शिमग्यामध्ये होळी पेटवतो बघा. मार्च महिन्यात होळी पेटली, शिमगा सण असतो. शिमग्यामध्ये होळी पेटल्यानंतर पेटक्या होळीत आपण नारळ टाकतो बघा. नारळ जो कोणी हाताने काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कड असायचं. संभाजी राजे काढायचे ना, म्हणून म्हणतात ना, वाघाच्या जबड्यात घालून हात मोसी ती जात मराठ्यांची. हे त्यावेळेस होळीचं मैदान आहे. समोर पत्र्याची शेड दिसते ना, तो हत्तीखाना. हत्तींची पिल्लं त्या ठिकाणी पालन पोषण केलं. हा हत्तीखाना. समोरची बाजारपेठ आहे, हे दिसते ना आपल्याला. बाजारपेठेची लांबी 800 फूट लांब, 40 फूट रुंद, 22, 44 दुकानं आहेत. पण दुकानांची हाईट घोड्यावडीच आहे. घोड्यावडी का? पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायचे. आगे दुकान, पीछे मकान, बीच में स्टोरूम अशी बाजारपेठ आहे. आणि ती पत्र्याची शेड दिसते ना, तो हत्तीखाना. हत्तींचं पालन पोषण महाराजांनी तिथे केलं ना. समोर आता दादा दर्शनाचं काम तुमचं आहे, माहिती नाही आमचं काम असतं. मंदिराचा आकार बघा कसा वाटतोय. मस्जिद आकारासारखं मंदिर वाटतंय काय नाही. जगदीश्वराचं आकार मस्जिद आकारासारखा का? मुघल लोक आपल्या हिंदूंची मंदिरं तोडायची. मंदिरं तोडू नये म्हणून त्याचा आकार तसा दिलेला. आतमध्ये शंकराची पिंड आहे ना. आणि त्याच दुसऱ्या पायरीवरती नाव आहे दादा, ज्याने रायगड किल्ला बांधला. हिरोजी इंदुरकर आर्किटेक्ट होते. राजाने विचारलं काय बक्षीस पाहिजे. हिरोजी म्हटले काही नको, फक्त दुसऱ्या पायरीवरती नाव हवंय. का नाव हवंय? केलेलं कार्य आहे तुमच्या चरणाशी अर्पण करायचं म्हणून हिरोजींची नावाची पाटी तिथे आहे. बाजूला वाघ्याचं स्मारक आहे. वाद आहे सर, माहिती सांगायला अलाउड नसतं. आणि बाजूला दादा आपल्या लाडक्या राजांची समाधी आहे. समाधीला शोध लावला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. समाधीला अग्नीचा डाग चुलत भावांनी दिला. साबाजी भोसले यांच्या हस्ते राजांना अग्निदान देण्यात आलं. आणि समोर राजांची शिवप्रतिमेचं आपण दर्शन घेणार. पण या प्रतिमेमध्ये एक चुकी आहे. महाराज सिंहासनावरती चपला घालून कसली बसत नव्हती. याच्यामध्ये चपला आहेत ना. आता इथे माहित नाही तुम्हाला, पण इथून दादा 2 किल्ले दाखवायचे आहेत लास्टला तुम्हाला. समोर उंच धुक्यामध्ये शेवटला उंच आलाय बघा. ह्या झोपड्यांच्या समोर बघा उंच आहे. हा तोरणा किल्ला. महाराजांनी वयाच्या 16 वर्षी तोरण म्हणलं तो तोरणा गड.
आणि दादा हे समोर बघा खांब उभा केलाय बघा, ह्याच्या सरळ उंच आले बघा धुक्यामध्ये, या खांबाच्या सरळ बघा तो राजगड किल्ला आहे पुण्यातला सर. राजगड आणि तोरणा पुण्यामध्ये येतात, वेल्हा तालुक्यामध्ये दादा किल्ला. कधी गेलात राजगड तोरणा तुम्ही बघू शकता, आपण अवघड आहे दादा.